नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्नेहा SS या चॅनलवर। एका छोट्याशा तमाशाच्या फडातून सुरू झालेला प्रवास आज भारताच्या सर्वोच्च सन्मानापर्यंत पोहोचणार होता। पण नियतीने असा खेळ केला की ज्यांनी हा संघर्ष उभा केला तेच त्या यशाचे साक्षीदार राहिले नाहीत। मागील भागात आपण भाऊ नारायणगावकर यांच्या निधनानंतर तमाशाची संपूर्ण जबाबदारी पुढच्या पिढीवर कशी आली हे पाहिलं। आजच्या भागात आपण पाहणार आहोत भाऊ बापूंच्या तमाशाला मिळालेला ऐतिहासिक सन्मान, देशासाठी केलेली सेवा आणि एका महान कलाकाराच्या आयुष्यातील आणखी एक मोठा दुःखद वळण। चला सुरू करूया। भाऊंच्या निधनानंतर अनेकांना वाटलं होतं की आता हा तमाशा कदाचित टिकणार नाही, पण तसं झालं नाही। घरातील तरुण मंडळी, अनुभवी कलाकार आणि अनेक विश्वासू सहकाऱ्यांनी एकत्र येऊन तमाशा पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू ठेवला। याच काळात एक मोठी बातमी आली। देशातील सर्वोत्तम लोककलांचा गौरव करणाऱ्या संगीत नाट्य अकादमी पुरस्कारासाठी अर्ज मागवले गेले होते। भाऊ बापू नारायणगावकर तमाशा मंडळानेही आपला अर्ज सादर केला। या प्रक्रियेत प्रसिद्ध साहित्यिक मामा वरेरकर यांनी मोठं मार्गदर्शन केलं। त्यांच्या शिफारशीमुळे आणि तमाशाने समाज प्रबोधनासाठी केलेल्या कार्यामुळे या लोककलेकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाऊ लागले। काही दिवसांनी दिल्लीहून निमंत्रण आलं। देशाच्या राजधानीत हा तमाशा सादर करायचा होता। तेथे अनेक मान्यवरांसमोर कलाकारांनी आपल्या कलेचं अप्रतिम दर्शन घडवलं। कार्यक्रम संपला, कलाकार महाराष्ट्रात परतले आणि काही दिवसांनी एक पत्र आलं। त्या पत्रात लिहिलं होतं, भाऊ बापू नारायणगावकर तमाशा मंडळाला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे। हा फक्त एका तमाशाचा सन्मान नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोककलांचा विजय होता। ज्यांनी दागिने विकून तमाशा उभा केला, ज्यांनी उपाशीपोटी संघर्ष केला, त्यांच्या मेहनतीचं हे सुवर्ण फळ होतं। पण या आनंदामध्ये एक वेदना कायम होती। भाऊ नारायणगावकर हा क्षण पाहण्यासाठी जिवंत नव्हते। दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यांत आनंदासोबत अश्रूही होते। त्या दिवसानंतर तमाशा ही फक्त करमणूक नाही, तर देशाची अभिमानास्पद लोककला आहे अशी ओळख निर्माण झाली। याच काळात विठाबाईंच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक बदल होत होते। त्यांची मुलं मोठी होत होती, घरात आनंद होता, पण देशाच्या सीमांवर मात्र युद्धाची चाहूल लागली होती। भारतावर संकट आलं होतं। देशासाठी सैनिक जीवाची बाजी लावत होते आणि त्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्रातील निवडक लोककलावंतांना सीमारेषेवर कार्यक्रम करण्याचं निमंत्रण मिळालं। विठाबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक क्षणही विचार केला नाही। देशासाठी आम्ही नक्की येऊ, असं त्यांनी ठामपणे सांगितलं। दूरच्या सीमा भागात थंडी, अनोळखी वातावरण, कमी सुविधा, तरीही कलाकारांनी सलग अनेक दिवस कार्यक्रम केले। काही कलाकार आजारी पडले, पण कुणीही मागे हटला नाही, कारण त्या मंचावर कलाकार नव्हते, तर देशभक्त उभे होते। सैनिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हीच त्यांच्यासाठी खरी कमाई होती। महाराष्ट्रात परतल्यानंतर विठाबाईंची लोकप्रियता आणखी वाढली। माध्यमांनी त्यांचं कौतुक केलं। तमाशाचे खेळ हाऊसफुल होऊ लागले, पण नियती अजून एक मोठा आघात देणार होती। तमाशाचे आधारस्तंभ बापू नारायणगावकर यांची प्रकृती खालावत चालली होती। आजार, अशक्तपणा आणि वाढत जाणारा त्रास यामुळे ते हळूहळू अंथरुणाला खिळले। संपूर्ण आयुष्य तमाशासाठी जगलेला हा कलाकार आता शांतपणे शेवटच्या प्रवासाकडे निघाला होता। आणि अखेर बापू यांनीही या जगाचा निरोप घेतला। भाऊ आधीच गेले होते, आता बापूही गेले, पण त्यांनी उभा केलेला तमाशा, त्यांची कला, त्यांची परंपरा आजही जिवंत राहिली। कारण खरे कलाकार शरीराने जातात, पण त्यांची कला कधीच मरत नाही। पुढच्या भागात आपण पाहणार आहोत भाऊ आणि बापू यांच्या जाण्यानंतर तमाशामध्ये सुरू झालेला मोठा संघर्ष, कुटुंबातील वाद आणि विठाबाईंना आयुष्यात घ्यावा लागलेला सर्वात कठीण निर्णय। म्हणून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल स्नेहा SS ला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की पहा। धन्यवाद।